किती जात आहेत ते बघा मग. वर्षा गायकवाड असं म्हणतात की कुठल्याही प्रकारची चर्चा मागील 4 महिन्यात आपल्या पक्षाने म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं केली नाही आणि त्याच्यामुळे मग आम्ही स्वबळाचा नारा दिला. आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो असं असताना त्यांनी आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. त्या 2 नावांची युती झाली मात्र आम्हाला काही 100% चर्चा झालेली आहे. मी स्वतः बोललेलो आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब बोललेले आहेत. मी स्वतः रमेश चेनीथल यांच्याशी बोललेलो आहे, वारंवार बोललेलो. 4 दिवसापूर्वी सुद्धा बोललेलो. मी दिल्लीच्या हायकमांडशी बोललेलो. कदाचित वर्षाताईला माहित नसेल. शरद पवार सिटीशी सुरू असलेली चर्चा थांबली नाही असं म्हटलं जाते नाही. आणि याच 10 जागा तुम्ही जिंका आहात की त्यांना मागणी मान्य नाही, त्यांना साधारण 30 जागा पाहू त्यांना आता. मागणी आहे. असं आहे की मुळात मुंबईतल्या जागा किती आहेत त्यानुसार जागा वाटप होईल. कोणाची कुठे ताकद आहे त्यानुसार जागा वाटप होईल. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आमच्या बरोबर हवे आहेत. पण आता मनसे आणि शिवसेनेतलं जागा वाटप आत्ता संपलेलं. काल तुम्ही पाहिलं असं की राजसाहेबांनी आकडा सांगितला नाही. आम्हाला आकडे सांगण्याची गरज नाही. आता आकड्यावरती जर युती अडत असेल, आकड्यावरती युती अडता कामा. जिंकून येणाऱ्या जागा संदर्भात चर्चा केली पाहिजे. माझ्या ठिकाणी एखाद्या दुसरा पक्षाचा उमेदवार जिंकणार असेल तर त्यासाठी जागा सोडली पाहिजे. अडवणूक असून यावरून शरद पवार देखील नाराज असले मला वाटतं ते म्हणतायत की आमचा काही पक्ष हा मुस्लिम पक्ष नाहीये. ज्या जागा दिल्या जात आहेत जागा वाटपात त्या मुस्लिम जागा ज्या आहेत मुस्लिम बहुल तिथल्या जागा देत आहेत. विद्यमान नगरसेवक होते तिथे त्या जागा दिल्या जात नाही असं त्यांचं. खास करून विक्रोळी कुर्ला पाहू नये. त्याच्यावरती आमची चर्चा संपलेली नाही. जर आता काल एखादा नगरसेवक असेल तो त्या परिस्थितीत निवडून आला 10 वर्षापूर्वी, आज परिस्थिती बदललेली असेल आणि ती जागा कमजोर पडत असेल तर त्या संदर्भात जिंकण्याच्या दृष्टीनं दोन्ही पक्षांनी विचार केला पाहिजे. एक एक जागा महत्वाची आहे. आणि मुस्लिम वगैरे विषय नसून मुस्लिम हा आमच्या बरोबर आहे. ठाकरे बंधूंची युती होतीये. दुसरीकडे नाशिकचे माजी महापौर हे पक्ष सोडून जात आहेत. मग जाऊ द्या. कालपर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत नाचत होते युती झाली म्हणून ठाकरे. काय झालं की नाही काहीच नाही ना. म्हणजे मला पण आश्चर्य वाटतंय की काल दुपारपर्यंत होते गुलाल उधळत, भगवा हवेत फिरवत, शिवसेना मनसेची युती झाली म्हणून जल्लोष करत होते हे लोक. कसा विश्वास ठेवायचा